आपण पाहत आहात बहुजन इंडिया टोडे। दप्तरी चेतक सोयाबीन बियाणे न उगवल्याने शेतकरी चिंताग्रस्त। कृषी विभागाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी। कंपनी व विक्रेत्यावर कारवाईची मागणी। आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे। चला तर पाहूयात आजची विशेष बातमी। अंजनगाव सुरजी तालुक्यातील कापूस तळणी येथील शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने दप्तरी चेतक DD 25/6497 सोयाबीन बियाण्याची पेरणी केली। मात्र पेरणीनंतर अपेक्षित उगवण न झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे। शेतकरी रामप्रसाद कुटे यांनी 3 एकर क्षेत्रात दप्तरी चेतक सोयाबीनची पेरणी केली। यासाठी त्यांनी 30 किलो वजनाची सुमारे 3900 रुपये किमतीची बॅग खरेदी केली होती। संबंधित बियाण्याचा लेबल क्रमांक 565802 आहे। मात्र पेरणीनंतर बियाणे उगवले नसल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे। तसेच शेतकरी राजेश मळसने यांनी 4 एकर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी केली। मात्र त्यांच्या शेतातही बियाण्याची उगवण अत्यल्प झाली असून संबंधित बियाण्यांचे लेबल क्रमांक 565813 व 565812 असल्याचे त्यांनी सांगितले आहे। निकृष्ट बियाण्यामुळे दोन्ही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले असून वाढत्या शेती खर्चामुळे ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत। त्यामुळे कृषी विभागाने तातडीने शेताचा पंचनामा करून नुकसानीचे मूल्यांकन करावे। संबंधित बियाण्यांची गुणवत्ता तपासावी, दोषी कंपनी व विक्रेत्यावर कठोर कारवाई करावी आणि शासनाच्या नियमानुसार बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश सावळे, सिद्धार्थ सावळे, बाळासाहेब सहारे, राजेश मळसने व रामदास कुटे यांनी कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन या शेतकऱ्यांनी केली आहे। संबंधित बियाणे कंपनी व विक्रेत्यावर तात्काळ कारवाई करावी, शेतातील नुकसानीचा पंचनामा करून बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली। या प्रकरणात कृषी विभाग कोणती कारवाई करतो आणि बाधित शेतकऱ्यांना न्याय कधी मिळतो याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा बहुजन इंडिया न्यूज टुडे, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। प्रतिनिधी मनोज मेळे। शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि शेतीच्या भरोश्यावर संपूर्ण देश चालतो। शेतकरी हा राबतो, परंतु शेतकऱ्यांचे बियाणं जर खराब निघाले असेल तर शेतकऱ्यांनी करावं काय? पावसाने झोडपले आणि राजाने जे काही म्हण आहे त्याप्रमाणे शेतकऱ्यांना जो अन्याय होत आहे, अशातच अंजनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली होते आणि ते निघाले नसल्यामुळे त्यांनी आज अंजनगाव येथील पंचायत समिती कृषी अधिकारी यांना निवेदन दिलेले आहे। त्यांच्याकडून जाणून घ्या की काय कशी बियाणं होते। दादा, आपलं नाव काय? राजेश मनोहर मळस। कोणतं गाव? कापूस तळणी। आपण ते बियाणं पेरलं, कोणतं बियाणं आहे ते? चतक, दप्तरीचं चतक। कोणतं? सोयाबीन? सोयाबीन मग निघालं नाही का ते? अजिबात निघालं नाही। 10% निघालं। हा, ते आमच्यासोबतचे पेरणे सर्व निघाले आणि आमचंच पेरणं निघाले। तुम्ही हे कोणत्या दुकानातून घेतलं? हे अंकुश खाकरे। आणि हे कोणत्या कंपनीचं आहे बियाणं? दप्तरीचं चतक। दप्तरीचं चतक आहे। हा। कृषी सेवा केंद्राचं नाव? गजानन काय? गजानन कृषी सेवा केंद्र। तुमचं सुद्धा शेतातलं निघालं? नाही, माझ्या पण शेतातलं निघाली। काय नाव तुमचं? माझं रामप्रसाद नारायण। रामप्रसाद नारायण। हो। निघालं नाही, अजिबात। मग आज काय केलं तुम्ही इथे? आज आम्ही हे कंप्लेंट केली, बेजार ऑफिसला केली आणि पंचायत समितीला, तहसीलदार साहेबांना। तहसीलदार साहेबांना। आता याच्यानंतर उद्या आम्ही कलेक्टर साहेबांना पाठवू पोस्टानं। याच्यानं आपण कलेक्टर जाणार? हा, कलेक्टर कागून आम्ही आमच्या लेकराईले कपडे नाही घेत आणि आम्ही एवढाले पैसे ह्या कृषी याले देतो, आम्ही जमीनला पैसे लावतो। आता काय आम्ही काय कुठून आणा आता पैसे पेरीले? आता वर्षभर भागवा कुठून आम्ही? संकट आता आमच्यावर चांगलं संकट हे कोसळलेलं आहे। माझ्यासोबत आहे सामाजिक कार्यकर्ते रमेश सावळे। हे जे काही आता बियाणं काही निघालं नाही या संदर्भात काय सांगाल? शेतकरी हा देशाचा कणा आहे असं म्हटले जाते, पण आता हे जे चेतक कंपनी जे आहे या कंपनीचं बिये घेतलं, कापूस तळणी येथील जे आपले राजेश भाऊ मळसने आणि कुटे चंदन भाऊ कुटे आहेत, रामप्रसाद कुटे आहेत, यांच्या शेतामध्ये पूर्णपणे सोयाबीन उगवलं नाही। माझी हे विनंती आहे की त्यांना जे पेरणीचे पैसे आहेत आणि जे बियाणे आहे, जे आज एक खरोखर लक्षात घ्या की 1000 रुपये टिपण करायला पेरण्याला म्हणजे मजुरी आहे, 500 रुपये मजुरी आहे काही मजुराला, म्हणजे हे जोडीचं भाडं हे कोण देणार आहे? कोण? आणि दुसरी गोष्ट, नैसर्गिकरित्या 1 महिना पुढे गेलेला आहे
आणि 1 महिन्याची जे पिकाची जे वॉरंटी असते 1 महिन्याचं जे पिका पुढे गेल्यामुळे त्याच्यात शेतकऱ्याचं किती नुकसान झालं आहे. म्हणून त्या कंपनीवर सर्व कंपनीदारांनी या शेतकऱ्याला नुकसान भरपाई कमी 5 लाखाची नुकसान झालं आणि याचं जर नुकसान भरपाई मिळाली नाही तर आम्ही रस्त्यावर आंदोलन करू आणि लवकर या कंपनीवर छापा टाकून बंद करण्यात यावं जेणेकरून पुढचे शेतकरी जे आहेत ते फसणार नाही असं आमची शासनाला विनंती आहे. जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि महाराष्ट्र शासनाचं महामंडळ जे आहे जे यांनी तात्काळ याच्यावर कारवाई करण्यात यावी. आपण काय सांगा? हे जे बियाणं आता हे कापूस तळलीचे आमचे शेतकरी बांधव आहेत, हे पंचायत समितीत आले निवेदन देण्यासाठी. मी एक शेतकरी कृषी दिनानिमित्त माझा 1 जुलैला वसंत नाईक याचा पुरस्कार देऊन मला सन्मानित केलं आहे जिल्हा परिषद आपल्या शासनानं. तर मी शेतकऱ्याचे प्रश्न प्रत्येक वेळा मांडला म्हणून शेतकऱ्यांना माझा सन्मान मिळाला आहे. ते शेतकऱ्याचं बियाणे चतक कंपनीचं आणि चतक आहे आणि ते दप्तरी कंपनीचं आहे. हे बियाणं निघालं नाही. बरेचशा 2-4 शेतकऱ्याच्या कापूस तळीचे इतरही शेतकऱ्याचं काही असू शकते अजून, म्हणून या कंपनीसोबत शहानिशा करून कृषी अधिकाऱ्यांना निवेदन दिलं त्यांनी आणि बेनार ऑफिसला तहसीलदार मॅडमला सुद्धा दिलेलं आहे. म्हणून सर्वतोपरी सर्व अधिकाऱ्यांनी शहानिशा करून शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा अशी आमची सर्व शेतकऱ्याची विनंती आहे. आम्ही शेतकऱ्याच्या पाठीच्या. एक तर शेतकऱ्याचे बुरे हाल आहेत. पेरणी लेट झाल्यानंतर आता हे बियाणे शेतकऱ्यांना पुढे काय पेरा, काय लेकरा बापराचं, मुलाबाळाचं, पत्नीचं, शिक्षणाचं काय आयच्या बरोबर उदारनिपटार करा, हे म्हणून शासनाला माझी कळकळीची विनंती आहे. या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहून सैन्यारी त्यांना पाठीशी धीर द्यावा, त्यांना योग्य तो न्याय देऊन त्यांना नुकसान भरणे मिळण्यात ही माझी विनंती आहे शेतकऱ्यांना. अनेक शेतकरी असतील त्यांचे सुद्धा बियाणं निघालं नाही नसल्यामुळे हे जे काही बियाणं आहे हे बियाणं निघत नसल्यामुळे शेतकरी संपूर्ण दुःखी झालेला आहे. राबतो आणि कष्ट करतो आणि हजारो रुपये तो जमिनीत टाकतो, परंतु बियाणं निघालं नाही तर त्याच्यावर काय कोणती वेळ येईल हे काही सांगता येत नाही. मनोज मेळे, बहुजन न्यूज साठी अंजनगाव.